दिलीप दादांच्या नेतृत्वाखाली आमचं भव्य दिव्य स्वागत एकदा नाही दोनदा केलं। बडगावला त्यांचे बंधू आले आणि त्यांनी आमचं स्वागत केलं। तुमच्यातला उत्साह बघून आम्हालाही विशेष आनंद आहे की राष्ट्रवादीच्या मागे तुम्हा सगळ्यांची ताकद आहे। दिलीप दादांचा हा जोश हा अधिक वाढावा असं प्रोत्साहन तुम्ही सगळ्यांनी त्यांना सतत देत राहावं। आयुष्यात चढ उतार राजकारणात असतात, कधी यश असतं कधी अपयश असतं। अपयशाने खचायचं नसतं आणि यश मिळालं तर फार हुरळून जायचं नसतं। हा जीवनाचा प्रवास दिलीप दादा काही वर्ष करतायत, बोलत नाहीत, सहन करतात। परिस्थिती बदलली की थोडंसं परिस्थितीतून सुटण्याचाही प्रयत्न वेगळ्या वेळी करत आजपर्यंत त्यांनी तुम्हा सगळ्यांना साथ दिली आहे, प्रवास केलेला आहे। तुम्ही सगळ्यांनी नेहमीच दिलीप दादांना साथ दिलेली आहे। माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस अधिक भक्कम करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत। ते प्रयत्न करत असताना दिलीप दादांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठबळ मिळावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। वेळ भर दुपारची आहे आणि अतिशय मोठ्या उन्हात देखील तुम्ही सगळे फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात। आमचा शिवस्वराज्य यात्रेचा हा आणखीन एक टप्पा आजपासून सुरू झालेला आहे। खासदार अमोल कोल्हे, मेहबूब शेख, आमचे विजय गव्हाणे हे सगळे त्यात सहभागी झालेले आहेत। आपल्या जिल्ह्याचे नेते सतीश अण्णा, आमचे गुलाबराव अप्पा, आमचे जिल्हा अध्यक्ष, परत रावेर लोकसभा मतदारसंघाचे आमचे सगळ्यांचे राम श्रीराम आणि आमच्या महिला अध्यक्षा आणि सगळे पदाधिकारी हे सगळे या सगळ्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झालेले आहेत। आमच्या या शिवस्वराज्य यात्रेत वेळ कमी असल्यामुळं आणि आचारसंहिता कधी लागू शकते म्हणून फार मोजकेच मतदारसंघ आम्ही घेतलेले आहेत। हा मतदारसंघ वगळला आहे, हा मतदारसंघ वगळला आहे, हा मतदारसंघ वगळलेला आहे आणि 3च मतदारसंघ केलेले आहेत। वगळला म्हणजे शिवस्वराज्य यात्रेच्या सभांमध्ये, कारण आप्पांचा मतदारसंघ आणि त्यांचा अण्णांचा मतदारसंघ सुप्रियाताईंचे दौरे झालेले आहेत, त्यामुळे लगेच लागोलाग बॅक टू बॅक हे करण्यापेक्षा आचारसंहिता लागल्यावर पुन्हा त्यांच्याकडे आम्ही सगळे जाणार आहोत आणि म्हणून थोडीशी गडबडीत हा कार्यक्रम होतोय याची मला जाणीव आहे। दिलीप दादांची इच्छा होती की मोठा कार्यक्रम, भरगच्च कार्यक्रम करावा, तो योग्य वेळी आपण करण्याचा प्रयत्न करू। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आज उपस्थिती दर्शवलेली आहे। पवार साहेबांना देखील तुमची ही दिलीप दादांच्या मागे असणारी ताकद दाखवण्याचं आणि सांगण्याचं काम आम्ही सगळे जरूर करू। पुन्हा एकदा आपण ज्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यांचं नेतृत्व मधल्या काळामध्ये थोडीशी फाटाफूट झाली आणि तरी देखील महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास 80%, काही आमदार गेले असतील पण जनता आणि कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या मागे राहिले। त्यात तुम्ही पवार साहेबांच्या बरोबर आता काम करायचा निर्णय ठामपणाने घेतलेला आहे, यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद आहे। थोडासा वेळ काढून पुन्हा एकदा सभेच्या निमित्तानं मी पुन्हा आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करेन। आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार। दिलीप दादांचे आमचं स्वागत केल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। चहा आता घेता येणार नाही कारण 4 चहामुळे डायबिटीस होण्याची शक्यता आहे।